आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये एकच प्रश्न मोठ्या प्रमाणात फिरत आहे. स्पॉट राऊंड म्हणजे अगेन्स्ट कॅप राऊंड मधून ऍडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप मिळते का? आणि विशेषतः प्रश्न असा आहे, SC-BC म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांना मिळते का? OBC विद्यार्थ्यांना मिळते का? SC-ST विद्यार्थ्यांचा काय नियम आहे? आणि महाडीबीटी 2.0 वर काय दिसतं? मला एका विद्यार्थ्याने अगदी स्पष्टपणे मेसेज केला, सर स्पॉट राऊंड म्हणजे अगेन्स्ट कॅप राऊंड मध्ये SC-BC OBC ला ट्युशन फी मिळत नाही असं सगळेजण सांगत आहेत, पण तुम्ही मिळते असं का सांगताय? हा प्रश्न साधा नाही, कारण या विषयामध्ये एकीकडे गव्हर्नमेंट रेग्युलेशन म्हणजे GR, दुसरीकडे जुनी शुद्ध पत्रिका, तिसरीकडे सध्याचा महाडीबीटी स्कीमचे रूल्स आणि चौथ्या बाजूला 2026-27 ची करंट ऍडमिशन प्रोसेस आहे. म्हणून मी आज कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजवर, कॉलेज क्लासच्या तोंडी माहितीवर किंवा सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवणार नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे सरकारी GR मध्ये नेमकं काय लिहिलं आहे. 18 जून 2025 च्या शुद्ध पत्रिकात काय बदलला, 5 जून 2026 च्या नवीन मराठा GR मध्ये काय सांगितलं आहे, OBCचा स्वतंत्र नियम काय आहे, SC-ST चा नियम काय आहे, ओपन EBC चा नियम काय आहे आणि महाडीबीटी 2.0 वर पोर्टल इम्प्लिमेंटेशनचा प्रश्न कुठे येतो. आजची तारीख 28 ऑगस्ट 2026 आहे. हा व्हिडिओ आज उपलब्ध असलेल्या अधिकृत GR, DTE सूचना आणि महाडीबीटी वरील उपलब्ध स्कीम इन्फॉर्मेशन वर आधारित आहे. सरकारने उद्या नवीन GR काढले तर तो वेगळा विषय असेल, पण आज आपण अफवा नाही, डॉक्युमेंट वाचून राहू. भाग 1. सर्वात आधी स्पोर्ट राऊंड म्हणजे नेमकं काय? इथे सर्वात मोठा कन्फ्युजन आहे. विद्यार्थी सामान्यतः स्पोर्ट राऊंड, ए कॅप, अगेन्स्ट कॅप, इन्स्टिट्यूशन लेवल ऍडमिशन असे वेगवेगळे शब्द वापरतात, पण स्कॉलरशिपचा निर्णय फक्त स्पॉट हा शब्द ऐकून होत नाही. आपल्याला पाहायचं आहे ऍडमिशन नेमका कोणत्या प्रक्रियेतून झाला, कॅप राऊंड पूर्ण झाले का, रिक्त जागा राहिल्या का, त्या जागा संस्थास्तरीय ऍडमिशनची अधिकृत प्रक्रिया लागू आहे का, कॉलेजने मेरिट लिस्ट आणि संबंधित ऍडमिशन प्रोसेसचे पालन केले का, आणि सर्वात महत्त्वाचे त्या ऍडमिशनच्या टाईप साठी संबंधित स्कॉलरशिप स्कीम काय म्हणते. 2026-27 DTE ने 25 ऑगस्ट 2026 रोजी कॅप फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागावरती संस्थास्तरीय प्रवेशासाठी स्वतंत्र सूचना आणि वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे स्पोर्ट हा शब्द बोलचालीतून शब्द म्हणून वापरून स्कॉलरशिपचा निर्णय घेऊ नका. म्हणून आजपासून एक नियम लक्षात ठेवा, स्पोर्ट आहे का हा पहिला प्रश्न नाही. पहिला प्रश्न आहे, माझा ऑफिशियल ऍडमिशन टाईप काय आहे. भाग 2. 18 जून 2025 ची शुद्ध पत्रिका. आता आपण मागे जाऊया. 18 जून 2025 चा शुद्ध पत्रिकाकडे. हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे. या शुद्ध पत्रिकात अनुसूचित जाती म्हणजेच SC विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या योजनेमध्ये महत्वाची सुधारणा केली. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कॅपच्या कोणत्याही राऊंड मधून अलॉटमेंट झालेला विद्यार्थी किंवा कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागेवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेशातून प्रवेश घेतलेला SC विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण त्याच पॅराग्राफ मध्ये एक महत्वाची अट आहे. नवीन किंवा थेट द्वितीय अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश शासनाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, SC साठी हा इन्स्टिट्यूशन लेवल कॅप आफ्टर वॅकन्सी बेनिफिट GR मध्ये स्पष्टपणे लिहिला आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण पुढे 5 जून 2026 च्या मराठा GR मध्ये याच 18 जून 2025 च्या शुद्ध पत्रिकेचा रेफरन्स वापरला आहे. भाग 3. 5 जून 2026 चा मराठा GR. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांचा लाभ देण्याबाबत GR च्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता यातील सर्वात महत्वाचे पॉइंट पाहूया. पॉइंट 1.7. या GR मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमासाठी मराठा विद्यार्थ्याला ही शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांसाठी पात्र असतील. आणि आता येतो पॉइंट 1.8. हा आपल्या आजच्या विषयाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. GR मध्ये कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागावर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेशातून OBC विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे शैक्षणिक सवलती लागू आहेत त्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात. हेच ते वाक्य आहे ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा बनतो. म्हणून 2026-27 साठी मराठा SC-BC विद्यार्थ्याबाबत स्पोर्ट किंवा कॅप नंतरच्या संस्थास्तरीय ऍडमिशन आहे म्हणून कोणतीही शैक्षणिक सवलत मिळणारच नाही असा सरसकट निष्कर्ष काढणे योग्य नाही. कारण 5 जून 2026 च्या GR मध्ये या प्रकारच्या ऍडमिशनचा स्पष्ट उल्लेख आहे. भाग 4. पण 50% स्कॉलरशिप लगेच का म्हणायची नाही. इथे मी एक अतिशय महत्वाची काळजी घेणार आहे.
आपण व्हिडिओमध्ये असे म्हणणार नाही 5 जूनचा GR ने प्रत्येक मराठा विद्यार्थ्याला स्पोर्ट राऊंड मध्ये फिक्स्ड 50% ट्युशन फी दिली आहे, कारण GR चा 1.8 मध्ये 50% असा स्वतंत्र आकडा दिलेला नाही. GR ची भाषा आहे ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू कराव्यात, म्हणून योग्य इंटरप्रिटेशन अशी मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे लागू असलेल्या शैक्षणिक सवलतीचा लाभ देण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्या बेनिफिटचे ऍक्च्युअल स्वरूप संबंधित ओबीसी स्कीम रूल्स नुसार पाहावे. भाग 5. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, हा GR कोणत्या वर्षापासून लागू आहे? उत्तर अगदी स्पष्ट आहे. 5 जून 2026 च्या GR चा शैक्षणिक परिणाम 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षापासून आहे. जुन्या अकॅडमिक इयरच्या विद्यार्थ्यांना हा नवीन GR आपोआप रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने लागू होतो असे आपण म्हणणार नाही. भाग 6. महाडीबीटी 2.0 बद्दल खरी गोष्ट. आता येतो सर्वात प्रॅक्टिकल प्रश्न, GR झाला मग महाडीबीटी वर ऑप्शन का दिसत नाही? इथे GR स्वतः आपल्याला उत्तर देतो. 5 जून 2026 च्या GR च्या पॉइंट 5 मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पात्र मराठा लाभार्थ्यांचे ऑनलाईन ऍप्लिकेशन स्वीकारण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक टेक्निकल चेंजेस करण्यासाठी संबंधित IT विभागाला सूचना द्याव्यात. म्हणजे गव्हर्नमेंट डिसिजन आणि पोर्टल इम्प्लिमेंटेशन हे 2 वेगवेगळे स्टेजेस आहेत. GR मध्ये बेनिफिट पॉलिसीचा निर्णय झाला, आता त्याची टेक्निकल इम्प्लिमेंटेशन, स्कीम मॅपिंग, ऍप्लिकेशन ऑप्शन्स, वर्कफ्लो इत्यादी पोर्टलवर करणे आवश्यक आहे. महाडीबीटीच्या ऑफिशियल पोर्टलचा 2026-27 ऍप्लिकेशन महाडीबीटी 2.0 मार्फत स्वीकारण्याबाबत मायग्रेशन नोटीस आहे, म्हणून पोर्टलवर एखादा ऑप्शन आज दिसत नाही म्हणून GR लागू नाही असा निष्कर्ष काढू नका. आणि उलट फक्त GR आहे म्हणून पोर्टलवर ऍप्लिकेशन लगेच अप्रूव्हल होईल असेही म्हणू नका. दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत. भाग 7. ओबीसी बद्दल नेमके काय? आता त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नातील दुसरा भाग. येथे आपण SC-BC आणि ओबीसी एकत्र करून चुकीचा निष्कर्ष काढणार नाही. करंट महाडीबीटी वर ओबीसीच्या प्रोफेशनल कोर्स फी स्कीम मध्ये संबंधित स्कीम नुसार एलिजिबिलिटी तपासली जाते. ऑफिशियल ओबीसी स्कीम मध्ये प्रोफेशनल कोर्सेस साठी कॅप ऍडमिशनची अट स्पष्टपणे दिली आहे आणि ट्युशन एक्झाम फी बेनिफिटची तरतूद आहे, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांनी फक्त माझा ऍडमिशन स्पॉट अगेन्स्ट कॅप आहे एवढ्यावर स्कॉलरशिप मिळेल किंवा मिळणार असे ठरवू नये. त्याने पाहावे माझी एक्झॅक्ट ओबीसी स्कीम कोणती, माझा कोर्स कोणता, माझा ऍडमिशन टाईप कोणता, त्या स्कीम मध्ये कॅप इन्स्टिट्यूशन लेवल ऍडमिशन बद्दल काय अट आहे. म्हणून ओबीसी साठी आपण सगळ्यांना मिळते किंवा सगळ्यांना मिळत नाही असं एकच युनिव्हर्सल सेंटेन्स वापरणार नाही. भाग 8. SC-BC मराठा आणि ओबीसीचा फरक. आता हा फरक कायम लक्षात ठेवा. ओबीसी साठी एक्झिस्टिंग स्कीम किंवा रूल्स आहेत आणि SC-BC मराठा विद्यार्थ्यांना 5 जून 2026 च्या GR ने ओबीसीच्या धर्तीवर बेनिफिट्स एक्सटेंड करण्याचा स्वतंत्र निर्णय घेतला आहे, म्हणून ओबीसीला जो रूल आहे तोच रूल आधीपासून SC-BC ला होता असे नाही. 5 जून 2026 चा GR हा मराठा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा नवीन पॉलिसी डॉक्युमेंट आहे आणि त्यात 1.8 मुळे कॅप नंतर रिक्त जागावरती मान्यता प्राप्त संस्थास्तरीय ऍडमिशनचा मुद्दा विशेषतः स्पष्ट झाला आहे. भाग 9. SC, ST, VGNT, SBC, ओपन किंवा EBC. आता सर्वात महत्वाचा भाग, एक कॅटेगरीचा GR दुसऱ्या कॅटेगरीला आपोआप लागू होत नाही. SC 18 जून 2025 च्या शुद्ध पत्रकात SC विद्यार्थ्यांसाठी कॅप मधील अलॉटमेंट किंवा कॅप नंतर रिक्त जागावरती प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेशासाठी संबंधित योजनेचा लाभ सुरू ठेवण्याची स्पष्ट तरतूद आहे. ST साठी संबंधित ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची स्वतःची स्कीम किंवा रूल्स आहेत, म्हणून SC चा इन्स्टिट्यूशन लेवल रूल ST ला आपोआप कॉपी करू नका. ओबीसीच्या स्पेसिफिक महाडीबीटी स्कीमचे एलिजिबिलिटी रूल्स तपासा. प्रोफेशनल कोर्स फी स्कीम मध्ये कॅपची अट असलेली ऑफिशियल स्कीम इन्फॉर्मेशन सध्या पोर्टलवर उपलब्ध आहे. VGNT आणि SBC साठी स्वतंत्र स्कीम्स आहेत, त्यामुळे ओबीसीचा किंवा SC-BCचा GR घेऊन VGNT SBC ला आपोआप तोच बेनिफिट आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. उदाहरणार्थ महाडीबीटी वर VGNTच्या प्रोफेशनल कोर्स स्कॉलरशिप साठी कॅप रिलेटेड एलिजिबिलिटी स्वतंत्रपणे दिलेली आहे. ओपन कॅटेगरीतील EBC विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज फी रिम्बर्समेंट स्कीम स्वतंत्र आहे. करंट महाडीबीटी इन्फॉर्मेशन नुसार प्रोफेशनल कोर्सेस साठी इन्कम आणि जेंडर नुसार ट्युशन किंवा एक्झाम फी बेनिफिटचे वेगवेगळे प्रमाण आहेत आणि कॅप रिलेटेड एलिजिबिलिटी आहे, म्हणून ओपन किंवा EBC ला स्पॉट ऍडमिशन घेतला म्हणजे EBC बेनिफिट नक्की मिळतो असे म्हणू नका. भाग 10. आणखी एक मोठा गैरसमज, मुलगी आहे आणि इन्कम 8 लाखाच्या आत आहे म्हणजे कुठल्याही ऍडमिशनला 100%
फी माफ हेही बरोबर नाही. स्कीम स्पेसिफिक एलिजिबिलिटी असते. उदाहरणार्थ करंट राजश्री शाहू स्कीम मध्ये प्रोफेशनल कोर्स साठी गस आणि वाईजच्या बेनिफिटचे प्रमाण वेगळे आहे. इन्कम स्टेप आणि इन्स्टिट्यूशन टाईप नुसार बेनिफिट बदलतो. म्हणून इन्कम प्लस जेंडर, कॅटेगरी प्लस कोर्स, इन्स्टिट्यूशन प्लस ऍडमिशन टाईप प्लस स्कीम हे सर्व तपासल्याशिवाय फायनल अमाऊंट सांगू नका. भाग 11. विद्यार्थी आणि पालकांनी प्रत्यक्षात काय तपासावे. आता प्रॅक्टिकल चेकलिस्ट. कॉलेजमध्ये जाऊन फक्त सर स्कॉलरशिप मिळेल का असे विचारू नका. त्याऐवजी हे 5 प्रश्न विचारा. माझा ऍडमिशन ऑफिशियल कोणत्या कॅटेगरी टाईप मध्ये नोंदवला आहे. माझा ऍडमिशन कॅप नंतरच्या वॅकंट सीट वरती इन्स्टिट्यूशन लेवल प्रोसेस मधून झाला आहे का. कॉलेजने संबंधित मेरिट ऍडमिशन प्रोसेसचे पालन केले आहे का. माझ्या कॅटेगरीसाठी लागू असलेला एक्झॅक्ट महाडीबीटी स्कीम कोणती आहे. त्या स्कीमच्या एलिजिबिलिटी मध्ये माझ्या ऍडमिशन टाईपचा उल्लेख आहे का. आणि शक्य असल्यास उत्तर लेखी किंवा ऑफिशियल डॉक्युमेंट मध्ये घ्या. फक्त मिळणार नाही, सरकारने बंद केले, पोर्टलवर ऑप्शन नाही म्हणून स्कॉलरशिप नाही असा तोंडी उत्तरावर लाखो रुपयांचा निर्णय घेऊ नका. फायनल व्हर्डिक्ट. आजचा संपूर्ण चर्चेचा एकदम स्पष्ट निष्कर्ष असा आहे. पहिल्या गोष्टी स्पॉट ए कॅप किंवा अगेन्स्ट कॅप हा शब्द एकूणच स्कॉलरशिपचा येस किंवा नो निर्णय होत नाही. दुसरी गोष्ट 18 जून 2025 च्या शुद्ध पत्रिकात एससी विद्यार्थ्यांसाठी कॅप नंतर रिक्त जागावरती प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेशाबाबत स्पष्ट तरतूद आहे. तरीही तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट 5 जून 2026 च्या GR मध्ये मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय आहे आणि 1.8 मध्ये कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागावर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेशासाठीही ओबीसी प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. चौथी गोष्ट हा निर्णय 2026-27 पासून लागू आहे. पाचवी गोष्ट GR मध्ये महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक टेक्निकल चेंजेस करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे GR चा निर्णय आणि पोर्टलवर टेक्निकल इम्प्लिमेंटेशन हे 2 वेगवेगळे टप्पे आहेत. 6वी गोष्ट ओबीसी, SC, ST, VJNT, SBC, SEBC आणि ओपन किंवा EBC या सर्व कॅटेगरीसाठी एकच निर्णय लागू आहे असे समजू नका. प्रत्येक कॅटेगरीची स्पेसिफिक स्कीम आणि ऍडमिशन एलिजिबिलिटी तपास. आणि शेवटची गोष्ट अफवा नाही, व्हॉट्सअप मेसेज नाही, फक्त कॉलेज क्लार्कचे तोंडी उत्तर नाही. GR प्लस संबंधित स्कीम प्लस करंट ऍडमिशन प्रोसेस प्लस महाडीबीटी इम्प्लिमेंटेशन हे चारही पाहिल्यानंतर स्कॉलरशिपचा अंतिम निष्कर्ष काढा. म्हणूनच त्या विद्यार्थ्याला माझे उत्तर एकच, तुझी शंका योग्य आहे म्हणूनच मी GR पुन्हा तपासला आणि 5 जून 2026 च्या GR मध्ये 2026-27 साठी मराठा विद्यार्थ्याच्या कॅप नंतरच्या मान्यताप्राप्त संस्थास्तरीय प्रवेशाबद्दल स्पष्ट तरतूद आहे. पण त्याच आधारावर प्रत्येक कॅटेगरीला किंवा प्रत्येक स्पॉट ऍडमिशनला समान स्कॉलरशिप मिळते असे म्हणणे चुकीचे आहे. अर्धवट माहितीवर लाखो रुपयाचा निर्णय घेऊ नका. पूर्ण GR वाचा, तुमचा ऍडमिशन टाईप तपासा, तुमचे स्पेसिफिक महाडीबीटी स्कीम तपासा आणि मगच निर्णय घ्या. इंस्टाग्रामवर स्वानंद सेंटर पेजवर तुम्ही मराठा GRच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आज युट्यूबवर हा पूर्ण GR सविस्तर समजावून सांगण्याची मला इच्छा झाली. मी प्रयत्न केलाय की हा GR तुम्हाला 100% समजेल असा सोप्या भाषेत सांगण्याचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे मला कळेल की तुम्हाला पुढे शिक्षणावर अशीच पडताळणी करून खात्रीशीर माहिती आणण्याची गरज आहे का. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.